स्टोरी ऑफ द ऋषी मार्कंडे। तर ऋषी मार्कंडे यांच्या वडिलांचे नाव होते ऋषी मृकंड। तर ऋषी मृकंड यांना कोणतीच संतान नव्हती। तर त्यावेळेस त्यांनी संतान प्राप्तीसाठी त्यांनी ठरवलं की देवादिदेव महादेव यांची साधना करायची किंवा त्यांचा तप करायचा। तर ज्यावेळेस ऋषी मृकंड यांनी महादेवाची साधना केली, महादेव यांचा तप केला, त्यावेळेस खूप वर्षानंतर महादेव हे प्रकट होतात आणि त्यांना विचारतात की तुम्हाला कोणतं वरदान हवं। तर त्यावेळेस ऋषी मृकंड हे म्हणतात की मला ना संतान प्राप्तीचं वरदान हवं। तर हे ऐकून महादेव हे त्यांना सांगतात की तुमच्या भाग्यामध्ये संतान प्राप्तीचा योगच नाहीये। हे ऐकून ऋषी मृकंड हे फार निराश होतात, फार नाराज होतात। ते देवादेव महादेव यांचे पाय पकडतात, हात पकडतात आणि त्यांना सांगतात की मला संतान प्राप्तीशिवाय दुसरं कोणतंच वरदान नको। एकतर संतान प्राप्तीचं तरी वरदान द्या, नाही तर दुसरं आम्हाला काहीच नको। यावरती महादेव त्यांना दोन पर्याय देतात की एक म्हणजे तुम्हाला मी 100 वर्ष आयु असलेला एक पुत्र देतो, परंतु तो अत्यंत मूर्ख असणार आणि त्याची आयु तर जास्त असणार परंतु त्याला कोणीच ओळखू शकणार नाही। आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला मी असा एक पुत्र देतो की जो फक्त 16 वर्ष जगणार, तो अल्पायू असणार, तो 16 वर्षानंतर मरून जाणार, परंतु या 16 वर्षामध्ये जे काही प्राप्त करणार ते पूर्ण विश्वासाठी असणार आणि पूर्ण विश्व त्याला खूप आठवणीत ठेवणार। आणि ज्यावेळेस हे सांगितलं गेलं त्यावेळेस ऋषी मृकंड हे बोलतात की मला तुम्हाला जर काय द्यायचं असेल तर 16 वर्ष आयु असलेला पुत्र द्या, जो अत्यंत निर्धावी, बुद्धिमान, वेद पुराण यांचं ज्ञान असलेला, की जो ग्रंथ आणि वेद पुराणांच्या साहाय्याने संपूर्ण विश्वामध्ये अशी क्रांती आणेल, संपूर्ण विश्व त्याला आठवणीत ठेवेल। त्यावेळेस देवादिदेव महादेव हे तथास्तु बोलून तिथून अंतर्ध्यान होतात। 9 महिन्यानंतर त्यांच्या इथे एक बाळ जन्माला आलं आणि त्याचं नाव मार्कंडे असं ठेवण्यात आलं। ऋषी मार्कंडे यांनी लहान वयामध्येच अत्यंत सुप्रीम नॉलेज प्राप्त केलं होतं की ज्यामुळे त्यांच्या वयाची जी मुलं होती अत्यंत सामान्य, अत्यंत कमी वाटायची। हळूहळू ऋषी मार्कंडे यांची आयु 16 वर्ष पूर्ण होत होती आणि त्यांच्या मातापिता फार हताश आणि फार नाराज होते। त्यावेळेस मार्कंडेजी यांनी विचारलं तुम्ही चिंतित का आहात? त्यावेळेस त्यांच्या मातापिता यांनी संपूर्ण वर्णन सांगितले। त्यावेळेस ऋषी मार्कंडे यांनी देवादिदेव महादेव यांची साधना सुरू केली, परंतु यमराज देखील स्वतः ऋषी मार्कंडे यांचे प्राण घेण्यासाठी आले होते। यमराजाला बघून घाबरलेले ऋषी मार्कंडे हे शिवलिंगालाच मिठी मारून बसतात, तरी देखील यमराज हे एक प्रहार करतात ऋषी मार्कंडे यांचं प्राण घेण्यासाठी। तेव्हा साक्षात देवादेव महादेव हे प्रकट होतात आणि महादेव हे यमराज यांच्यावरती ओरडतात आणि त्यांना म्हणतात की तुमची हिंमत कशी झाली माझ्या पुत्रावरती प्रहार करण्याची। त्याच वेळेस यमराज हे घाबरतात आणि ऋषी मार्कंडे यांना अमर होण्याचं वरदान देतात। आणि त्याच वेळेस देवादिदेव महादेव हे ऋषी मार्कंडे यांना महामृत्युंजय मंत्र देखील देतात की जो आत्माच्या मरणात्वाशी बोलतो आणि त्यांना जिवंत करतो।